स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल आणि पावसाचं देखील होते आगमन. एकदा जोरदार टाळ्या वाजवून देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा आणि जाऊया मैदानाच्या रणांगणामध्ये. अर्थात KTR BPL 3.0 ओव्हर टू मिस्टर उमेश म्हात्रे सर आणि मिस्टर अविराज पुकळे सर. चला थँक्यू, धन्यवाद सर्वांचंच. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या स्पर्धेला होतोय प्रारंभ, आरंभ आणि शुभारंभ. पहिला सामना आम्ही तुमच्या भेटीसाठी आणतोय. वीर योद्धा तुलसन आणि त्यांच्या विरोधामध्ये परी 11 या टीमनं टॉस तिथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि त्याच दरम्यान आमचे अमित राज चव्हाण यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल साठ होते की गोलंदाजीसाठी आला गोलंदाज दोन्ही टीम. अनिल बघा, दोन्ही टीमचे 12वे प्लेयर आलेले नाहीयेत, लक्षात घ्या. पहिलाच बॉल थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोईनला बॉल लागलाय, मिड ऑन चाललाय बॉल पर्यंत. इथे सिंगल कंप्लीट झालेले आहे विशाल मोरेच्या बॅटमधून. जिंतीचा एक नामांकित खेळाडू विशाल ऑफ द मार्क सिंगलनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या विशाल मोरे आणि त्याच्या जोडीला इंद्रजित पाटील. जिंतीचा बाहुबली इंद्रजित पाटील आता स्ट्रायकिंग इनला फलंदाजीसाठी सज्ज. दुसरा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न. खूप चांगली गोलंदाजी केली जाते अनिल काटेकर कडून. सुरुवात चांगली केली अनिल काटेकरनं, थोडासा दूर ठेवलाय फलंदाजापासून. डॉट बॉलचे होते समाप्ती. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर पहा स्किट झाला बॉल आणि बीट करून चाललाय पुन्हा एकदा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 2 चेंडू ते निर्धाव टाकलेत अनिल काटेकरनं. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली फलंदाजी गोलंदाजी करत असताना परी 11 या टीमच्या गोलंदाजानं. ओहो, इथे कॅच इटचा कॉल आहे, मागे चाललाय विकेट किपरच्या. नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय. थर्ड मॅन जातोय बॉल पर्यंत, तोपर्यंत एक धाव. इथे सिंगलनं इंद्रजित पाटीलनं आता 3 बॉल नंतर खातं उघडलेलं आहे आणि या संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचली 2. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 2. म्हणजे या ओव्हरची सुरुवात अनिलची चांगली झाली. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. अनेक मान्यवरांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप चांगलं पुरस्कर्ते आहेत, हे संपूर्ण पुरस्कर्ते आहेत. ओहो, फटका कव्हर्सला खेळला, डीप मध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला हुलकावून देत बॉल चालला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार विशाल मोरेच्या बॅटमधून. सहारन फुलटोस बॉल, इथे मेजवानी होते, डोक्यावरती हात मारलाय विशाल मोरेनं. मेजवानी होती, रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट केलाय. बघूया आता फलंदाज बाद इंद्रजित पाटीलला जावं लागेल, कारण त्याची बॅट आता हवेत होती. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आता पाहायला मिळेल. ही मजा आहे, ही पावसाळी क्रिकेटची मजा आहे. जरी विकेट पडला तरी पहा खेळाडू मात्र घसरतायत, पडतायत. आणि हीच तर पावसाळी क्रिकेटची मजा आहे. फलंदाज बाद, इथे इंद्रजित पाटीलला आता जावं लागेल. पहिला धक्का लागतोय टीम वीर योद्धा तुलसन या टीमला. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीत संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती वीर योद्धा तुलसन 1 गडी बाद, फक्त 6 रन.
तृतीय क्रमांकासाठी 22,000 रुपये रोख माननीय श्री दीपकदादा लोखंडे आणि बाबासो बागलशेठ यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले आहे, त्यांचा आभार. त्यानंतर चतुर्थ क्रमांक जे 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे ते सन्माननीय श्री सचिन वगैरे आणि वैभव देवंगले साहेब यांना पुरस्कृत केलेला आहे, त्यांचे आभार. जाऊया बॅक टू द क्रिकेट मैदानामध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये अधिक आलाय बॉलिंगसाठी. अधिक आप्पा या टोपण नावान हा खेळाडू जाणला जातो. पहिलाच बॉल इथे बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली आणि ते सिंगल अर्जित झाली. सिंगल ना तर स्कोर बोर्डवरती रन आहे 7. कारण पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली केली अनिल काटेकरनं. जरी त्याच्या खात्यामध्ये विकेट आली नाहीये परंतु रनआउटच्या रूपानं बाहुबलीला बाद केलाय, ही महत्वाची गोष्ट आहे. टीमची धावसंख्या 7 ला 1. पहिल्या मॅचचा आनंद तुम्ही घेतायत. परिलिबन आणि त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर वीर योद्धा तुलसन असा पहिला विद्यमान सामना, उद्घाटनीय सामना इथे सुरू आहे. ओहो, समोर टाकलाय इथे कॅच इटचा कॉल आहे. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, लॉंग ऑन येतो बॉलच्या खाली. वाह, तिथे झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. निलेश वीरला जीवदान. आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो जीवदान खूप धोकादायक असतात, ही नव्याने सांगण्याची गरज नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे झेल सोडलाय योगेश पाटीलनं. अगदी कॅज्युअली घेण्याचा प्रयत्न, ऑस्ट्रेलियन साइडनं रिव्हर्स कापनं हा झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल घेण्यासाठी त्याला प्रयत्नाला यश आलं नाहीये. 2 धाबा तोपर्यंत अर्जित झालेत निलेश वीरच्या खात्यामध्ये आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 9, 8 माफ करा 10 रन झालेत. 10 रन. अधिक गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हॅमर केलाय. चांगला फटका मिड विकेटला परंतु तिथे खवताल बाग आहे. खवतामध्ये बॉल थोडासा अडलाय त्यामुळे 2 धाबा मिळताना दिसत आहेत निलेश वीरला. चांगली बॅटिंग करतोय. बॉटमचा खूप चांगला वापर करत असताना झेल सोडल्यानंतर उपद्रव होईल का या मॅच मध्ये? कारण ज्या ज्या वेळेस अनेक स्पर्धामध्ये ज्या ज्या महत्वाच्या खेळाडूंचा झेल सोडलाय तिथे धावा आल्या. 2 रन टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 12 रन 12. ओहो, झेल सोडला त्यानंतर बॉलला फेकून दिलाय मिड विकेटला. बॉल सीमा रेषा पार. टाटा बाय बाय. बॉल सीमा पार. येतोय कराड तालुका प्रीमियर लीगचा पहिला षटकार निलेश वीरच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 1 गडी बाद 24 धाबा. 24 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 होत्या परंतु या ओव्हरमध्ये अधिकला भरपूर मार बसलाय. 17 धाबा खर्च केलेत अधिकनं. तो करेल काय? कारण निलेश वीरचा जो झेल सोडला तो अधिकच्याच गोलंदाजीच्या नुसार सोडला, गोलंदाजीवर सोडला आणि त्यानंतर झेल सोडल्यानंतर काय उपद्रव सुरू केलाय.
म्हणून मित्रांनो मी सांगतोय की क्रिकेटमध्ये जीवदानं धोकादायक असतात. क्रिकेटमध्येच नाही आहे तर आपलं आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जीवदानं खूप धोकादायक आहेत. गोलंदाजीसाठी स्वतःचं दुसरं संघाचं तिसरं अनिल काटेकर बॉलिंगसाठी आलाय. ओव्हर पिच बॉल कॅच इटचा कॉल आहे. मागे चाललाय थर्ड मॅन आहे. डीप मध्ये एक धाव इथे मिळते विशालला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 25 धावा. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. या स्पर्धेच्या दरम्यान कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आमचे मित्र अमितराज चव्हाण हे सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचंही हार्दिक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेच्या वतीनं. राऊंड विकेटने पुन्हा एकदा तयार. फुलटोस बॉल परफेक्शन झालं नाहीये. बॅट अँड बॉलचं बॅटच्या आतल्या कडेला लागलाय. मिडऑन आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसते निलेश वीरला आणि या सिंगल आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 26 धावा 26 ऑन बोर्ड. 2 षटकार निलेश वीरनं लगवलेत. 17 या आकड्यावरती तो खेळतोय. ओहो पुढ्यात टाकला खोलवाट टाकला होता. इथे रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु एक स्टंप आहे. त्यामुळे डायरेक्ट हिट होणं थोडंसं अवघड जाईल. ओव्हर थ्रो झाली. 2 धाबा इथे मिळतात विशाल मोरेला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 घेत 29 धाबा 28 माफ करा 28 धाबा झालेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना 3 बॉलचा खेळ संपलाय अनिल काटेकर यांचा. कारण पहिल्या ओव्हरमध्ये अनिलने चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यामुळेच कॅप्टननं पुन्हा एकदा भरोसा दाखवलाय अनिल काटेकर वरती. ओहो गती काढली होती. कॅच इटचा कॉल आहे. विकेट किपर आता मागून चाललाय बॉल पर्यंत. एकच धाव इथे मिळते विशाल मोरेला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 29 ऑन बोर्ड. 29 ला 1. सध्या बॅटिंग करत असताना वीर योद्धा तुलसन या टीमची धावसंख्या आहे. पहिला सामना तुम्ही पाहताय कारण टॉस इथे जिंकलाय. परी 11 या टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओहो ही लाईन चांगला आहे. ब्लाइंड स्ट्रोक थोडासा दूर केलाय. अभि फ्रॉम द बॉडी बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. अनिलचं कौतुक करेन कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळेस अनिल आला होता त्यावेळेस मात्र सुद्धा अशीच गोलंदाजी केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 7 दिल्या परंतु आता या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केलेले आहेत. 5 धावाच खर्च केलेत. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. फुलटॉस आणि इथे फुलटॉल क्रिकेटमध्ये केलेली सर्वाधिक मोठी चूक जी गोलंदाज करत असतो ती केली अनिलनं आणि ते बॉलला फेकून दिलाय. खाऊ कॉर्नरच्या वरून बॉल सीमारेषा पार. निलेश वीरच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती आलाय हा क्रॅकिंग षटकार. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 35 धावा. 1 गडी बाद 35. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मी करतोय. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. 3.0 म्हणजे पर्व क्रमांक 3 यात सर्व. पहिला सामना तुम्ही अनुभवताय परी 11 विरुद्ध वीर योद्धा तुलसन असा सामना आहे. 3 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना वीर तुलसन योद्धा या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते 1 गडी बाद 35. आता ओव्हर नंबर 4 राजू अप्पा आला बॉलिंग साठी. पहिला बॉल फुलर लेनचा उडवलाय लॉंग ऑफला डीप मध्ये. आता बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट चांगलं होतं परंतु कॅच पूर्ण करता आलं नाहीये. कॅच ड्रॉप. ज्याच्या वेळेस कॅच ड्रॉप झाली त्या वेळेस मात्र धावा येत आलेल्या आहेत. कॅचेस विन द मॅचेस
पुन्हा एकदा झेल सोडलाय. आता विशाल मोरेचा झेल सोडलाय, तिथेही 2 धावा आल्यात आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 37 धावा 37. ही की सफलता आली नाहीये. ओहो, ही लाईन चांगली आहे राजू अप्पाची. पडल्यानंतर पहा थोडासा खाली राहिला विशाल मोरेसाठी आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. या लेंथला तुम्हाला गोलंदाजीच करायची आहे. धावा जर रोखायचा असेल या मॅच मध्ये तर. धावा झाले 37. बघा 25 मिनिटं आहेत तुमच्याकडे पहिला डाव संपवण्यासाठी, कारण 20 मिनिटं होऊन गेलेले आहेत. लक्षात घ्या. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. थ्रू द कव्हर बॉल. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक आता वेगाने बॉलवरती, तोपर्यंत 1 धाव येथे मिळताना दिसते. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती 38 धावा. थोडीशी घाई करायची आहे कारण 20 मिनिटं होऊन गेलेले आहेत. 25 मिनिटांमध्ये पहिला डाव तुम्हाला संपवायचा आहे, लक्षात घ्या. हा बॉल चांगला, वाईट यॉर्कर. बॅटची खडा लागल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे. राजू पण या ओव्हरमध्ये हलकंसं पुनरागमन केलंय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या जर पाहिल्या तर 17, तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2च धावा राजू आप्पानं खर्च केलेत. म्हणजे 3 ओव्हरच्या तुलनेनं आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी केलेली आहे या ओव्हरमध्ये राजू आप्पानं. स्ट्रायकिंगला निलेश वीर बॅटिंग साठी सज्ज आहे. बॉलला उडवलाय, अगदी बॉलला पंख लावलेले आहेत निलेश वीरनाने. बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. एकोणतीस या आकड्यावरती तो निलेश वीर पोहोचलाय. म्हणजे क्रिकेटमध्ये जीवदान विशाल मोरेच्या बॅटमधून 10 बॉलमध्ये 14 आल्यात. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 44. राजू आप्पाची लेन चुकली आणि त्याच्यावरती मोहर लावली 6 रनची. काय मारतो, बॅटिंगचा काय पोझिशन आहे. मोटरमॅनचा खूप चांगला वापर, हँड कोऑर्डिनेशन खूप चांगला आहे निलेश वीरचं. बॉल थोडासा लेन बॉलचा वापर केलाय, पडल्यानंतर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजे हा बॉल राजू आप्पाच्या खात्यामध्ये जाईल. डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर वीर योद्धा तुलसन या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 1 गडी बाद 44 धावा. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. अभिशिंगन आलाय बॉलिंग साठी लास्ट ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये. आणि स्ट्रायकिंग इनला विशाल मोरे. चॉईस प्लेयर. वाह, अगदी फुंकर मारत गेलाय. पडल्यानंतर काय कटरचा वापर केला अभिशिंगन. बॉल पडला त्यानंतर आतमध्ये आला आणि अगदी नाकासमोरून फुंकर मारत गेला विशाल मोरेच्या विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल अगदी चमत्कारिक बॉल, डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 44. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या डाबातला. हा बॉल बाउन्सर, रॅकेट फटका, बॅडमिंटन स्ट्रोक. जसा स्मॅश करतो बॅडमिंटन खेळत असताना जसा बॉलला स्मॅश केलाय आणि उडवलाय विशाल मोरेनं. बॉल सीमारेषा पार, लॉंग ऑफ क्लिअर करतोय. येतोय षटकार. रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 50. अर्धशतक धावफलकावरती लागलेला 50 कंप्लीट.
ओहो पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, हॅमर करायचा होता, पहा स्वतःवरती नाराज आहे. स्ट्रोक सिलेक्शन होतं विशाल मोरेचं चुकीचं, पोझिशन मध्ये नव्हते विशाल मोरे. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या कडेला लागल्यानंतर 1 रन फक्त मिळाले. स्वतःवरती नाराज आहे आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या 51. अजूनही 3 बॉलचा खेळ आणि शेष आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस खेळला जाईल आणि तिथे जुडले जातील आमचे सहकारी समालोचक मित्र संतोष देसाई. ओहो इथे चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. पडल्यानंतर पहा बेट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. एक तेरी तो एक मेरी असं चित्र आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होते. टीमची धावसंख्या 51. अजूनही 2 बॉल खेळचा खेळ बाकी आहे. 2 बॉलमध्ये एक षटकार आला तर एक चांगलं टार्गेट सेट होईल या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. एक मोठा फटका आणि त्या प्रतीक्षेत आहे निलेश वीर, कारण त्याच्या बॅटमधून ऑलमोस्ट भरपूर षटकार आपण पाहिले या मॅचमध्ये. कराड तालुका प्रीमियर लीगच्या पहिल्याच उद्घाटन मॅचमध्ये पहिला षटकार मारण्याचा मान याच खेळाडूने पटकावलाय. ओहो इथे उडवलाय, बॉलला पाठवलाय, टाटा बाय बाय करत लॉंग ऑन क्लिअर करतोय. बॉल सीमारेषा पार येतोय निलेश वीरच्या बॅटमधून षटकार. जय महाराष्ट्र 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की टॉस साठी या प्लीज. 57 धाबा झाल्यात, 57 ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल शिल्लक. आक्रमण पलटवार केलं निलेश वीरनं. झेल सोडल्यानंतर काय उपद्रव केला या मॅच मध्ये. किती झेल महत्वाचा आहे. हॅमर केलाय लॉंग ऑफला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता चाललाय, तोपर्यंत 2 धावा. इथे तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? नाहीये. तिसऱ्या धाबेला आता विशाल मोरेला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. म्हणजे शेवटच्या बॉलवरती विकेट आलेले आहे आणि अशा पद्धतीनं धावा झालेल्या आहेत. टीम वीर योद्धा तुलसन टीमच्या 59 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 60 रनचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. परी 11 या टीमच्या समोर 60 टू विन. थँक्यू सो मच. आपण मायक्रोफोन वरती कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आपल्या सर्वांचाच लाडका आवाज उमेशजी म्हात्रे सर यांचा आवाज ऐकतोय. आपण करूया टॉस. टॉस साठी दोन्ही टीमना विनंती करतो की टीम काटेकरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये चला आपण काही सत्कार मूर्ती आहेत. टॉस च्या अगोदर मात्र काही सन्मान आपण करणार आहोत व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच शुभागमन झालंय आणि त्यांच्याच पवित्र शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे. अशा शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख नवी मुंबई सौभाग्यवती शीतलताई कचरे मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करतोय आणि आता सन्मान करण्यासाठी मी रोहित पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. महिला जिल्हा प्रमुख शिवसेना नवी मुंबई सौभाग्यवती शीतलताई कचरे मॅडम यांचा सन्मान इथे केला जाईल. महाराष्ट्राचं वस्त्रालंकार, मायची उपदारशाला आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. रोहित पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत आणि पुढचा सन्मान आपण करण्यासाठी समाजसेवक सूर्यकांत कचरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष अमितराज चव्हाण यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. आदरणीय श्री सूर्यकांत कचरे साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर कराड तालुका क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय श्री दीपकदादा लोखंडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतोय राजू कंक यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री दीपकदादा लोखंडे साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे.
महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार आणि मायेचे उबदार शाल, प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केला जातोय. राजू कंक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. त्यानंतर पुढचे सत्कारमूर्ती आहेत बाबासो बागलसेठ यांचाही सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत जे टी शर्ट तुम्ही पाहताय, संपूर्ण टी शर्टचं स्पॉन्सर केलेले आहेत आदरणीय श्री बाबासो बागलसेठ यांचा सन्मान इथे केला जातोय. सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक आभार. 60 धाबांचं लक्ष्य आणि 60 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग आता परी 11 टीम कशा पद्धतीने करेल ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातो. आमचेच नवी मुंबईचे एक नामांकित समालोचक, आमचे सहकारी मित्र प्रिन्स म्हणजे राहुल सिरसाट यांना तुम्ही ऐकणार आहात. धन्यवाद. त्याचबरोबर आपण मुख्य व्यासपीठावरती टॉस करणार आहोत. काटेकरवाडी टीमचे कॅप्टनना विनंती करतो की आपण या रणवीर 11 काटेकरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय की आपण टॉससाठी या प्लीज. बाबासो बागल साहेब यांना मी विनंती करतो आपल्या शुभास्ते हा टॉस आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो लगेच या, कारण मॅच सुरू होते. टॉस करणार आहोत. बुद्ध कॅप्टन आपण या लगेच. त्यानंतर प्रमोदजी ताटे साहेब यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. मी प्रमोदजी ताटे यांना तर मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते 60 रनचं लक्ष्य. पहिला बॉल वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. जसा बॅट्समन बीट झाला, विकेट कीपर देखील बीट झाला आणि शॉट तडमाडला. ज्या प्रकारे फिल्डर बॅकअपसाठी होता तर टॉस देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 चे घमासान युद्ध. 60 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संग्राम लावंड आणि योगेश पाटील ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, यश जिद्द चिकाटी तुमच्यामध्ये असेल तर यश प्राप्ती देखील करू शकता. वेग भन्नाट होता परंतु या क्षणाला ज्या विकेटसाठी जाळ्या विणल्या होत्या त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय. संग्राम लावंड या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का टीम परी 11 या टीमला. डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं ज्या प्रकारे आपल्या भारत देशामध्ये IPL आली. IPL नंतर प्रत्येक स्टेडियममध्ये डीजे वाजत गेलं आणि आज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने जीवनामध्ये थकलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन म्हणजे संगीत आणि समुद्र संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. आज आपण पाहतोय कराड तालुका क्रिकेट असोसिएशन पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत क्रिकेट असोसिएशन आज संपूर्ण कराड तालुक्यातील या खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तिसऱ्या पर्वामध्ये एक मोठा रबर बॉल क्रिकेटचा भला दैदिप्यमान सोहळा आज आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. पहिली मॅच 60 रनचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना परी 11 संघ हाफ ट्रॅकर होता परंतु अंगाचा वेध घेतला जातोय. जसा टप्पा पडला त्यानंतर बॉल स्किट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभिराज सर आपण जर पाहिलं ना तर टेनिसचा बॉल ज्यावेळेस मातीच्या कैपट्टीवर खऱ्या अर्थाने स्किट होत नाही परंतु रबरचा हा बॉल कॉन्क्रीटच्या कैपट्टीवर ज्यावेळेस पावसाच्या सरी कैपट्टीवर बरसतात त्यावेळेस स्किट होताना आपल्याला पाहायला मिळतो. तसंच प्रात्यक्षिक वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक ज्या गोलंदाजाने हाताळलंय तो गोलंदाज विशाल मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. असा आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये आहे. विशालचा हा बॉल लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय मिडऑफच्या दिशेने. विशाल भरपूर वेगाने धावलाय. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. असं नेहमी म्हटलं जातं आपण एक नेहमी प्रात्यक्षिक पाहत असतो की पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं झाडावरच्या एक एक फुलाने मोठा पुष्पहार निर्मित केला जातो. क्रिकेटमध्ये देखील एक एक रनने धावफलक वाढताना आपल्याला पाहायला मिळतं परंतु जर धावफलकाची गती वाढवायची असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र करावी लागेल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न या मोमेंटला पुन्हा एकदा दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातो. वेगावर असलेले नियंत्रण
आणि ते नियंत्रण कुठेतरी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. का मला आयकॉन प्लेअर म्हणून या टीममध्ये मात्र खऱ्या अर्थाने समाविष्ट केले गेले याचं प्रात्यक्षिक दाखवतोय विशाल मोरे, कारण 30 बॉलमध्ये 60 धावा रोखायच्या प्रतिस्पर्धी टीमला. हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय, रनआउटची संधी, फेकी थोडीशी गचाळ होती, गॅदर देखील थोडंसं खराब राहिला आणि याचा पुरेपूर फायदा मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रन, 1 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की अभिराज सर की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न होईल, परंतु जसं संग्राम लावंड या ठिकाणी बाद झाला आणि त्यानंतर कुठेतरी थोडासा दबाव परी 11 या टीमचा वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 2 धावा, 2 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आता नैराश्यांमध्ये 2 रनवर दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी या ठिकाणी तुटली जाते परी 11 या टीमची. जे स्वप्न त्यांनी पाहिलं होते की जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करू, जे लक्ष्य आहे ते लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, परंतु तो प्रयत्न असफल होत असताना 2 रनवर आतापर्यंत 2 फलंदाज गमावलेत. रिमझिम पावसाच्या सरी, कालच्या रात्रीपासून मुसळधार पाऊस आपण पाहिला आणि आज पावसाळी क्रिकेटचा थरार हे संपूर्ण खेळाडू एन्जॉय करतात. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्पेल नंबर 2 गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज निलेश वीर आपल्याला पाहायला मिळतात, जे चॉईस प्लेयर आहेत टीम वीर योद्धा तुलसन या टीमचे. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, थोडंसं दडपण पाहायला मिळालं, जसा टप्पा पडला थोडंसं प्रभावित केलं गेलं फलंदाज राजू अप्पा या खेळाडूंना. डॉट बॉलची समाप्ती, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल परी 11 टीमचा. दोन्ही संघ विजयाची स्वप्ने घेऊन उतरलेत. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हलक्यात दिशा दिली, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत फलंदाज पोचलाय राजू अप्पा आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई क्रिकेटची पंढरी म्हणून देखील गेले कित्येक वर्ष आपण हे भूमिपुत्र क्रीडांगण पाहतोय. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताचे भले मोठमोठे सितारे या स्टेडियममध्ये खेळताना पाहायला मिळाले, परंतु या क्षणाला जजमेंट चुकलं, फलंदाजाचं नियंत्रण चुकलं आणि त्यानंतर जशी लाईन त्याने मिस केली ते यष्ट्यांचा वेध आणि हे दुसरं यश मिळतंय. गोलंदाज निलेश वीर या गोलंदाजाला 3रा धक्का. तीन फलंदाज आतापर्यंत 3 रनवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये चाललाय परी 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अजितसाठी हा बॉल लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता. नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होता, परंतु प्रयत्न असफल होताना आपल्याला पाहायला मिळाला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात सूर्यकांतजी आढाव सर, त्याचबरोबर धनंजयजी कोई सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील नामवंत पंचाने जुने जाणते खेळाडू शशी साटम सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, जसा टप्पा पडला थोडंसं प्रभावित केलं गेलं. पाहता पाहता अभिराज सर 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होता आपल्याला पाहायला मिळतो. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 3 फलंदाज गमावून आतापर्यंत 4 धावा आल्यात टीम परी 11
या टीमच्या धावफलकावरती. सध्याच्या घडीला जर स्थिती आपण पाहिली ना परी 11 या टीमची, तर 18 बॉलमध्ये त्यांना करायचे आहेत त्या म्हणजे 56 धावा. चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही चित्रपट पाहिला, अब तक 56 एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या जीवनावर तो चित्रपट आपण पाहिला. नाना पाटेकर यांनी साकारलेली ती भूमिका. परंतु सध्याच्या घडीला जर आपण या मॅचमध्ये प्रात्यक्षिक पाहिलं ना, 18 मध्ये 56 करायचे आहेत. चित्रपट सृष्टीमध्ये आपण अब तक 56 चित्रपट जरूर पाहिला, परंतु अनेक गुन्हेगारांचा कर्दन काय असलेले दया नायक ज्या प्रकारे ते कर्दन काय ठरले, परंतु या मॅचमध्ये एक भरपूर मोठा कर्दन काय ठरावा लागेल गोलंदाजाच्या विरुद्धामध्ये या दोन्ही फलंदाजांना. 18 मध्ये 56 करायचे. स्पेल नंबर 2 पहिला बॉल वेग भन्नाट होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. दिशा भरकटले. गोलंदाज पंचांचा इशारा देतोय वाईट बॉलचा. ज्या वेळेस आपण वेगवान गोलंदाजी करतो त्या वेळेस तुमची दिशा भरपूर महत्त्वपूर्ण असते आणि ज्यावेळेस तुमची दिशा भरकटली जाते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. हेच प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळालं. या मोमेंटला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव देखील कंप्लीट केली जाते. डीप पॉईंटच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. तिसऱ्या धावेसाठी कॉल आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. चौथ्यासाठी कॉल होता, परंतु चौथी धाव रोखली गेली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण क्रिस गेलला पाहिला. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर गोविंदाचा उत्सव हा केला जातो. आज दहीहंडी संपूर्ण भारतभर आपल्याला पाहायला मिळते आणि नुकतीच प्रो गोविंदा ही स्पर्धा देखील आपण पाहिली आणि त्याचे ब्रँड अँबॅसेडर क्रिस गेल ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच 3 धावा कुठल्याही स्पर्धेमध्ये पळून काढल्या गेल्या नाहीत, परंतु 3 धावा या ठिकाणी या मोमेंटला कंप्लीट केल्या गेल्यात फलंदाजीच्या माध्यमातून. स्टेप आउट करून स्ट्रोक केला. डीपेक्षा कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात होता. फिल्डरला सध्याच्या घडीला ठेवले प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू चाललाय 4 रनसाठी चौकार. बारा धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. अशी खेळी अजितला साकारावी लागेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉटवर जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज संपूर्ण कराड तालुक्यातील हे खेळाडू एकत्रित आले. एकीचा संदेश, एकनिष्ठपणा काय असतो याचं प्रात्यक्षिक दर्शवणारी स्पर्धा आपल्याला पावसाळी हंगामामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. कव्हरच्या दिशेने स्वतः गोलंदाज भरपूर वेगाने धावत गेला. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट केली जाते. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. विशाल मोरे गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक सध्याच्या घडीला त्यांनी हाताळलंय. पहिल्या षटकामध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. अवघ्या 2 धावा खर्च करून एक महत्त्वाचा विकेट त्यांनी प्राप्त केला गेला होता आणि एक नवी स्ट्रॅटर्जी सहित एक नवा कॉन्फिडन्स त्यांनी वाढवून दिला होता टीम वीर योद्धा तुळसन या टीमला. पावसाच्या रिमझिम सरी आणि या पावसामध्ये हा रबर बॉल क्रिकेटचा भलामोठा थरार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही, परंतु त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला भरपूर परिश्रम करावे लागतील आणि एक मोठा खेळ मात्र अपेक्षित असेल परी 11 या टीमला. एखादा निर्णय ज्यावेळेस तुम्ही जीवनामध्ये घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर प्रयत्नांची पराकाष्ठाही तुम्हाला करावी लागते. कुठेतरी संग्राम लावण याच्या मनाला खंत बसत असेल की ज्याप्रमाणे टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता, कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस मात्र असफल राहिला, परंतु 60 रनचं लक्ष्य कंप्लीट करत असताना कुठेतरी थोडासा दबाव वाढताना पाहायला मिळतो परी 11 या टीमचा. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ॲड झाली. 16 रन आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. लाईन चांगली होती, लाईन मिस केली. पाहता पाहता तिसरे षटक देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. प्रत्येक डॉट बॉल कॉन्फिडन्स वाढवतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर टीम परी 11 या टीमच्या धावफलकावरती धाबा होतात ते म्हणजे 3 गडी बाद 16 रन. 16 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर कंप्लीट. डीजे
आणि चौथ्या षटकातील पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. आपले इरादे स्पष्ट केलेत. गोलंदाज निखिलने ज्या प्रकारे 3 स्पेलमध्ये माझ्या टीमच्या बॉलरने कामगिरी केली, तीच कामगिरी मी करीन, त्याच पावलावर पाऊल ठेवीन हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून पहिल्या बॉलवर आपले इरादे त्यांनी स्पष्ट केलेत. निखिलचा हा बॉल बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला. बॅकअपसाठी थर्डमॅनला फिल्डर होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकजुटीने प्रयत्नांनी आपण काही साध्य करू शकतो. जसा दहीहंडीचा थर रचला जातो ना, त्याचप्रमाणे संघर्ष आणि जिद्दीचं प्रतीक म्हणजे दहीहंडी. आणि क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला जिद्द आणि चिकाटीने लढावं लागेल. या मॅचमध्ये लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु मिड विकेटच्या दिशेने तेवढाच चांगला प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता अनिकेतने. जीवनामध्ये अपयश आले तरी चालेल, परंतु प्रयत्न तुम्ही कधी सोडू नका आणि चांगला प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 19 रन, 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजितने मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. अजितसाठी हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. समोरच्या दिशेने फटका केलाय. लॉंगॉनचा फिल्डर भरपूर वेगाने धावत जाईल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 20 रन आतापर्यंत होतात. अजूनही 40 धावा पूर्ण करायच्यात. येणाऱ्या बॉलमध्ये 8 बॉल आणि 40 धावा अजूनही पूर्ण करायच्यात. 5 अजून एक भरपूर चांगलं प्रात्यक्षिक करावं लागेल या मॅचमध्ये. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. लॉंगॉनचा फिल्डर सेकंड अटेम्प्टला पकडलाय हा झेल. निलेश वीर त्या ठिकाणी तैनात होते आणि फलंदाज क्रमांक 4 गमावलाय. परी 11 या टीमला हा 4था धक्का. सुमधुर संगीताची धून आपण ऐकली आणि सध्याच्या घडीला संपूर्ण मायबाप प्रेक्षक जे ओमसाई MTCच्या माध्यमातून देखील जॉईन झालेत. स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सर्वांचा आम्ही कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत करतोय. तिसऱ्या पर्वामध्ये देखील एक भरपूर मोठा दैदिप्यमान सोहळा यांच्या माध्यमातून साकार करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिस्टल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. जसं आयोजन टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये असताना तसंच आयोजन रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, लॉफ्ट केलाय, चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. बॉल त्याने जज केला. फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने अभिराज सर, जर आपण पाहिलं ना तर पावसाळी क्रिकेट खेळणं हे सोपं नसतं, कारण भरपूर कसरत या खेळामध्ये करावी लागते. कारण रिमझिम पावसाच्या सरी तुम्हाला सोसाव्या लागतात, मुसळधार पावसाच्या सरी तुम्हाला सोसाव्या लागतात. त्या मुसळधार पावसामध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागते. कधी हातातून बॅट निसटते, कधी हातातून बॉल निसटतो, कधी आपण फिल्डिंग करत असताना धावताना आपण स्किट होतो, कधी नियंत्रण चुकतं. परंतु त्या भूमिकेत देखील तेवढीच चांगली कामगिरी आणि तेवढेच चांगले प्रयत्नशील परिश्रम या खेळाडूंचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज सर्वच या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. त्यांच्या कार्याला देखील सलाम असेल. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. गोलंदाज संतोष आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर लक्ष थोडंसं दूर होताना आपल्याला पाहायला मिळते. औपचारिकता शिल्लक, परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि प्रत्येक बॉलवर देखील हा खेळ बदलू शकतो. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर पुन्हा एकदा अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे चेंडू रिलीज करताना त्यावेळेस याच धावा कधी कधी तुम्हाला कठीण देखील ठरत असतात. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला. डीप स्करलेगच्या दिशेने फिल्डर तैनात होता. भरपूर चांगला वेगाने धावत आला. फक्त आणि फक्त एकच सिंगल. कुठेतरी विजयाचे दरवाजे या ठिकाणी उघडत असताना टीम वीर योद्धा तुयसन या टीमचे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु क्रिकेट हा खेळ कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. कारण क्रिकेटमध्ये 1 बॉलमध्ये 6 रन देखील होतात, परंतु कधी कधी 6 बॉलमध्ये एकही धाव होत नाही.
हाफ ट्रॅकर होता, आपल्या अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोक केला, बॉटमॅनचा चांगला वापर केला, ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना हँड स्किल चांगली वापरली या स्ट्रोक खेळत असताना बॅट्समननी दुसरी रन कंप्लीट केली. तिसऱ्या रनसाठी कॉल, तिसरी धाव देखील पूर्ण होते, चौथ्या धावेसाठी कॉल आणि चौथी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 28 रन 28. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगला बाउन्सर, लाईन चांगली होती, जसा टप्पा पडला थोडीशी उसळी घेणारा बॉल, परंतु लाईन मिस केल्यानंतर थेट निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. या मोमेंटला देखील लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 29. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. अभिराज सर, या सर्वच गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत एखाद्याही गोलंदाजाच्या विरुद्धामध्ये एकही षटकार आला नाही, एकही चौकार आला नाही आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 4च धावा अवांतर स्वरूपामध्ये गेल्यात. तर चला नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचं. दोन्ही टीम लॉफ्ट केलाय, या शेवटच्या बॉलवर जेलची संधी आणि कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 आणि तिसऱ्या पर्वातील पहिला संघ ज्याने उद्घाटनीय सामना जिंकलाय टीम आहे वीर योद्धा तुळसन. या टीमने ही पहिली मॅच जिंकली आणि योद्धा टीमने मात्र हे चांगलं युद्ध पहिल्या मॅच मध्ये त्यांनी जिंकलंय आणि विजयाचं खातं या ठिकाणी ओपन करत असताना कॉंग्रॅच्युलेशन टीम वीर योद्धा तुळसन. संघ मात्र खऱ्या अर्थाने